नमस्कार. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतेय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाला मोठं भगदाड पडलंय. किल्ल्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बुरुजाला भगदाड पडलेला आहे. सुमारे 3 मीटर रुंदीचं हे भगदाड पडल्याची माहिती आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या 2 नंबरच्या बुरुजाला जवळजवळ 3 मीटर रुंदीचं मोठं भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. काही दगड हल्ल्यामुळे हे भगदाड पडल्याची माहिती आहे. किल्ल्यावरील रहिवासी असलेले मंगेश सावंत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला हा एकमेव किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी ढासळतीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा एकमेव ऐतिहासिक किल्ला असून त्याची अशी अवस्था बघून दुःख आणि हताशपणा झाल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया किल्ल्यावरील रहिवासी मंगेश सावंत यांनी दिली आहे. तर पुरातत्व विभाग या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ढिसाळपणे वागत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आम्ही 10 पिढ्यांपासून राहतोय आणि या किल्ल्याची जी अवस्था आहे ती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या 2 नंबरच्या बुरुजाला आज एक जवळजवळ 3 मीटर रुंदीचं असं भगदाड पडलेलं आहे.